मालवणमध्ये एकनाथ शिंदेंच्या हेलिकॉप्टरमधनं आणलेल्या बॅगांमध्ये काय होतं? विरोधकांचा एकनाथ शिंदेंना सवाल, तर भाजपच्या थैल्यांना शिंदेंनी बॅगांनी उत्तर दिलं, राऊतांचा टोला. नगरपरिषद नगरपंचायत निकाल लांबणीवर, सर्व मतमोजणी 21 डिसेंबरला होणार, नागपूर खंडपीठाचा मोठा निर्णय. गोंधळ, हाणामाऱ्या आणि बोगस मतदानाच्या आरोपांच्या फैरींमध्ये नगरपरिषद आणि नगरपंचायतींसाठी मतदान, बहुतांश ठिकाणी 60% आसपास मतदान. कोर्टाचा निकाल सर्वांना मान्य करावा लागेल. निवडणूक आयोगाची ही सर्व पद्धत योग्य वाटत नाही. कोर्टाच्या निर्णयावर मुख्यमंत्री फडणवीसांचं विधान. मतदान केंद्रात व्हिडिओ रेकॉर्डिंगसह घोषणाबाजी प्रकरणात शिवसेना आमदार संतोष बांगरांवर गुन्हा दाखल, तर व्हिडिओची चौकशी होणार, मुख्यमंत्री फडणवीसांनी टोचले कान. रवींद्र चव्हाण 3 जिल्ह्यांचे प्रदेशाध्यक्ष, त्यांनी सिंधुदुर्गला नासवू नये, निलेश राणेंचा रवींद्र चव्हाणांवर निशाणा. चंद्रपुरात ईव्हीएम फोडले, गडचांदूरमधल्या मतदान केंद्रावरील प्रकार, नगारा चिन्हासमोरील बटन दाबल्यानंतर कमळाची लाईट लागत असल्याचा आरोप. बुलढाण्यात मतदान केंद्राबाहेर मोठा राडा, बोगस मतदाराला पळून जाण्यात आमदार संजय गायकवाडांचे पुत्र कुणाल गायकवाडांची मदत. आणि रायगडच्या महाडमध्ये मतदान केंद्रावर गोंधळ, भरत गोगावले आणि जगताप समर्थकांमध्ये शाब्दिक बाचाबाची, मतदान केंद्रांवर तणाव.